हे दृश्य आहेत पुण्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे नेते हे आंदोलनाला बसलेत। मूक आंदोलन हे गेल्या काही वेळापासून सुरू झालेलं आहे। स्वतः शरद पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनात आहेत। त्यासोबत महाविकास आघाडीचे पुणे जिल्ह्यातले सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। या आंदोलनाचा कोणताही त्रास पुणेकरांना होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे या देखील आंदोलनात सहभागी झाल्यात। सध्या पाऊस बरसतोय जिकडे तिकडे आणि या पावसामध्ये हे सर्व आंदोलक आंदोलनाला बसलेत। तोंडाला काळ्या फिती बांधून, त्याचसोबत दंडाला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते हे आंदोलनाला बसलेत। दुसरी दृश्य आहे तो मुंबईतली। मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आता शिवसेना भवन परिसरामध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पोहोचतील आणि तिथे देखील आंदोलनाला सुरुवात होईल। साधारण सकाळी 11 वाजता सेना भवन परिसरात आंदोलन सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईतले तिथे जमायला सुरुवात झाली आहे। पुण्यातलं आंदोलन साधारण 10:15च्या सुमारास सुरू झालेलं आहे। साधारण 1 तास हे महाविकास आघाडीचे नेते मूक आंदोलन करतायत। त्याची ही थेट दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह पुण्यातनंही बघतोय आणि मुंबईतले देखील मुंबईत थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल। महिला वर्ग हा देखील मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालाय। अर्थात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वच फळीतले नेते आहेत। काही प्रमुख नेते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करतील। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे, ठाण्यामध्ये नाना पटोले, त्याचसोबत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे देखील वेगवेगळ्या प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। पुण्यातले महाविकास आघाडीचे सर्वच नेते आणि पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष या आंदोलनात सहभागी झालेत आणि उपस्थित आहेत। या आंदोलनामुळे कोणतीही गैरसोय पुणेकरांची होत नाहीये। सरकार किती असंवेदनशील आहे आणि बदलापुरामध्ये जी काही घटना घडली त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत, हे सगळेच एकूण मुद्दे आणि या सगळ्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हे मूक आंदोलन केलं जात आहे महाविकास आघाडीकडून आणि साधारण तासभर मौन पाळलं जात आहे। कोणत्याही प्रकारची गडबड नाही, गोंधळ नाही, घोषणाबाजी नाही। हातामध्ये फलक घेऊन, दंडाला काळी फीत बांधून, तोंडावरती काळी पट्टी बांधून महाविकास आघाडीचे नेते आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। खरं तर महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचीच हाक दिली होती, मात्र कोर्टानं त्याला परवानगी दिली नाही। हा बंद बेकायदेशीर असेल आणि त्यावर कारवाई केली जाईल असं कोर्टानं सांगितल्यानंतर मग महाविकास आघाडीनं आपला बंद मागे घेण्याची घोषणा केली आणि बंद नाही तर निषेध नोंदवला जाईल असं ठरवण्यात आलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व नेते आता निषेध आंदोलनाला बसलेले आहेत। मात्र कोणती घोषणाबाजी नाही, गोंधळ नाही, मूक आंदोलन केलं जातंय। 1 तासभर सरकार विरोधात हे मूक आंदोलन महाविकास आघाडीचं। साधारण सकाळी 10:15च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला या भागामध्ये सुरुवात झाली आहे। पुण्यातल्या पुणे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे याच पुतळ्याच्या परिसरामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते आंदोलनाला बसलेत। तिथे सध्या पाऊस सुरू आहे आणि भर पावसात हे महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करतायत। दुसरीकडे मुंबईत देखील थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील सेना भवन परिसरात म्हणजेच ज्या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे तिथे पोहोचतील। महाविकास आघाडीचे मुंबईतले नेते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। पदाधिकारी असतील, कार्यकर्ते हे देखील आता जमायला सुरुवात झालेली आहे। सेना भवन परिसरात समोरच एक स्टेज उभारण्यात आलंय आणि तिथे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते म्हणून जादाचा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित घटना या आंदोलनादरम्यान घडू नये यासाठी मुंबईमध्ये काळजी घेतली जाते। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरामध्ये क्रांती चौकात आंदोलन केलं जात आहे। महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही गट आमने सामने येण्याची शक्यता आहे, कारण जिथे महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे तिथे महायुतीकडून सुद्धा या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। पुण्यामध्ये सुद्धा भाजपच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर म्हणून
तशीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरात सुद्धा असणार आहे। तिथे सुद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त आहे। ही 3 दृश्य पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरातली आहेत। पुण्यामध्ये पुणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे तिथे पोहोचतील आणि छत्रपती संभाजीनगरात क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने येण्याची शक्यता आहे। कारण जिथे महाविकास आघाडीकडून आज आंदोलन केले जाते तिथे महायुतीकडून या आंदोलनाला उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये सुद्धा भाजपच्या वतीनं वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन केलं जाणार आहे, आमच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे। तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा